जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैरागजाचे, वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ समर्थांनी जी लघुकाव्य लिहिलेली आहेत त्यातल्या एका लघुकाव्यावर आज आपण विचार करणार आहोत. त्या लघुकाव्याचं नाव आहे जुनाट पुरुष. जुनाट पुरुष हे अतिशय गोड, रसाळ आणि मधुर असं लघुकाव्य आहे. समर्थ एक उत्तम शिक्षक कसे आहेत हे लघुकाव्य आपल्याला अभ्यासताना किंवा वाचताना आपल्याला नक्की ते समजतं. कारण अतिशय अवघड विषय खूप सोप्या भाषेत समर्थ आपल्यापर्यंत नेऊन पोचवतात. तो कसा काय पोचवतात ते हे लघुकाव्य वाचताना आपल्याला निश्चितच अनुभवायला मिळतं, निश्चितच आपल्या लक्षात येतं. असं हे लघुकाव्य प्रत्येकाने वाचावं, असं हे लघुकाव्य. आणि हे काव्यामध्ये एक कथात्मक काव्य आहे असं म्हटलं तरी चालेल. मूळ विषय आहे परब्रह्म आणि माया. त्याच्यावरती एक सुंदर आपल्याला समजेल अशा खूप सोप्या भाषेमध्ये करून समर्थाने हे काव्य लिहिलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्या काव्यातलं आपण हळूहळू एक एक भाग उलगडत जाऊ. त्याच्याला समर्थाने काय लिहिलेलं आहे, समर्थानं काय सांगायचं आहे हे लक्षात येईल. आणि समर्थ उत्तम शिक्षक कसे आहेत, समर्थ आपले सद्गुरू कसे आहेत, सद्गुरू कसा असावा हे आपल्याला निश्चितच हे काव्य अभ्यासाना याची आपल्याला निश्चितच जाणीव होते. आता हे काव्य आपण बघायला सुरुवात करूया. समर्थ सुरुवातीला सांगतात, सकळ संत साधुजन भूत भविष्य वर्तमान, तया सकळांसी नमन साष्टांग भावे. झाले सकळांसी नमन नमस्कारुनी श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध ऐका. जसं दासबोधामध्ये समर्थांनी स्तवन केलेलं आहे, पहिले स्तवनाचे समास आहेत, त्यानुसार समर्थांनी इथे सुद्धा संत साधू सज्जनांना वंदन केलेलं आहे आणि ही कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आता समर्थ पुढे असं सांगतात, जुनाट पुरुषाची हे कथा, नेमस्त मेळवी परमार्था, जैसा मार्ग महत्तीर्था पाविजेत आहे. ना तरी पवनाचे नि तारू, लंघित जाय सागरू, श्रवणे तैसा विशंभरू पाविजेत आहे. मग ते कथा काय आहे हो, तर समर्थ इथे सांगतात की जुनाट पुरुषाची कथा आहे. समर्थाने ह्याच्यामधल्या व्यक्तिमत्वाला जुनाट पुरुष म्हटलं आहे. तर जुनाट पुरुष असं समर्थाने का म्हटलं आहे त्याचा विचार इथे करायला हवा. जुनाट म्हणजे जुनकट नव्हे बरं का. जुनाट म्हणजे खूप प्राचीन. सृष्टी ही ज्याला निर्माण झाली, त्या सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर आपण जर पायरीने जर आपण मागे गेलो तर आपण परब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. आता पुरुष म्हणजे कर्ता, स्त्री आणि पुरुष असा भेदभाव या दृष्टिकोनातून स्त्री पुरुष नाही किंवा जुनाट पुरुष या अर्थाने नाही. पुरुष म्हणजे कर्ता, विश्वाचा कर्ता. आणि तो कसा आहे तर तो आद्य आहे, त्याच्यापासून सृष्टी निर्माण झालेली आहे, म्हणून जुनाट. म्हणून समर्थ सांगतात की जुनाट पुरुषाची हे कथा, नेमस्त मेळवी परमार्था. आपल्याला तो परमार्थाचा मार्ग जर ही कथा जर आपण ऐकून घेतली, श्रवण केलीत आणि त्यानुसार जर चिंतन केलं तर आपल्याला परमार्थ साधतो. आपण त्या जुनाट पुरुषाच्या बरोबर जातो, त्याच्यापर्यंत जाऊन पोचतो असं समर्थाने इथे सांगायचं आहे. मग कसं सांगायचं आहे? मग ही कथा सहज सोपी आहे का? मग या जुनाट पुरुषाबद्दल जर मला जाणून घ्यायचं आहे
तर मी सुरुवातीला काय करायला पाहिजे? त्याचं उत्तर समर्थ देतात, ना तरी पवनाचे नी तारू, लंघित जाय सागरू, श्रवणे तैसा विशंभरू पावीज येत आहे. आपण सागरामधून चाललेलो आहोत. आपल्याला नावाडी घेऊन जातो की नाही? त्याच्या शिडामध्ये वारं भरतं आणि त्यानुसार ती नाव पुढे 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 सरकते. तसा हा भवसागर आहे. या भवसागरामधून आपला प्रवासच सुरू आहे. या भवसागरातून आपल्याला तारून नेणारी ही कथा आहे. आणि तो नावाडी कोण आहे? तर आपले सद्गुरू. ते सद्गुरू आपल्याला हा भवसागर तरुण घेऊन जाणार आहेत, अशी ही कथा आहे. जाणीव रहित आत्मज्ञानी, तोची योग्य निरूपणी, जैसा क्षुधिस्त भोजनी तृप्त होय. आता ही कथा मला ऐकायची आहे. तर काही प्रश्न येतात की बाबा मग ही कथा कोणी ऐकायची? ही कथा ऐकून काय मला मिळणार आहे? बरं, ही कथा कोणासाठी आहे? याचं उत्तर समर्थ या ओबीमध्ये देतात. समर्थ काय सांगतात आपल्याला की तुम्हाला जर परमार्थापर्यंत जायचं आहे तर ही मी कथा तुम्हाला सांगितली आहे. मग या कथेच्या माध्यमातून तुम्ही त्या परमार्थापर्यंत जाऊन पोहोचणार आहात, त्या जुनाट पुरुषापर्यंत जाऊन पोहोचणार आहात, म्हणजेच परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचणार आहात. मग याचा अधिकारी कोण आहे? मी कथा ऐकू शकतो का? मला ह्याचा परिणाम माझ्यावरती होऊ शकतो का? तर समर्थ निश्चित सांगतात. त्याच्यासाठी समर्थाने ही ओवी सांगितली आहे, जाणीव रहित आत्मज्ञानी. म्हणजे ज्याला आत्मज्ञान नाही, ज्याला मी कोण आहे, ज्याला स्वस्वरूप माहीत नाही, असा मनुष्य, म्हणजेच आपण, म्हणजेच सामान्य व्यक्ती, म्हणजेच समर्थाने ही आपल्यासाठीच जुनाट पुरुषाची कथा सांगितलेली आहे. आणि समर्थ पुढे सांगतात की तोची योग्य निरूपणी. कसे समर्थ शब्दांची रचना करतात बघा, कशी शब्दांची मांडणी करतात बघा. समर्थ तो म्हणत नाहीयेत, मध्ये ची सुद्धा लावलेला आहे. तोची म्हणजे तोच, म्हणजे ज्याला आत्मज्ञान नाही पण त्याला तिथपर्यंत जाण्याची इच्छा आहे, तोची योग्य निरूपणी. पण तो नुसतं जायचं आहे का? ज्याला आत्मज्ञान नाही त्याला फक्त त्या जुनाट पुरुषापर्यंत, थोडक्यात म्हणजे परब्रह्मापर्यंत जायचं आहे, म्हणजे स्वस्वरूपापर्यंत जायचं आहे. तर त्यांनी नुसती कथा ऐकली तर होणार आहे का काम? तर समर्थ त्याच्यासाठी पुढे असं सांगतात, जैसा क्षुधिस्त भोजनी तृप्त होय. म्हणजे तो जो कथा ऐकणारा जो आहे, कथा ऐकणारा जो मनुष्य आहे, जो साधक आहे, तो कसा असला पाहिजे? तो क्षुधिस्थ असला पाहिजे, तहानलेला असला पाहिजे. तहानलेला ह्याचा अर्थ त्याला आत्मज्ञानाची, स्वस्वरूपाची ओढ असलेली पाहिजे. मग असा कोण असतो की जो क्षुधिस्थ आहे? विचार करा. समर्थांनी दासबोधामध्ये त्याचं उदाहरण दिलं आहे किंवा ओवी दिलेली आहे. जो त्रिविध तापे पोळला, जो त्रिविध तापांनी पोळलेला आहे, जो ह्या भवसागराला कंटाळलेला आहे, या दृश्यरूपी संसाराला कंटाळलेला आहे, जो नातेसंबंधांना कंटाळलेला आहे आणि त्याला ह्याच्यापासून सुटका हवी आहे, म्हणजे स्मशान वैराग्य नव्हे, पण त्याला ह्यातून सुटायचं आहे आणि ईश्वरापर्यंत जाऊन पोचायचं आहे. त्याला समर्थ इथे क्षुधिस्थ म्हणतात. आणि जर त्याला जो अतिशय भुकेलेला आहे आणि त्यावेळेला जर त्याला पोटभर अन्न मिळालं, जेवण मिळालं, तर तो कसा तृप्त होईल? तसा तो तृप्त होईल ही कथा ऐकून. म्हणजे मला तळमळ लागलेली आहे, जो साधक आहे तो तृप्त होईल. म्हणजे कोण? नक्की कोण? तर समर्थ त्याला मुमुक्षू म्हणतात. म्हणजे मुमुक्षू जो आहे त्याच्यासाठी समर्थाने ही कथा सांगितलेली आहे. म्हणून समर्थ ते सांगतात, तोची योग्य निरूपणी, म्हणजे जो मुमुक्षू आहे
त्यांनी जर ही कथा ऐकली तर तो निश्चितच त्याचं मन शांत होईल. अशी ही जुनाट पुरुषाची कथा आहे. पुढे समर्थ असं सांगतात, बहुसाला व्युत्पत्ती आली, का ते बुद्धी तितिक्ष झाली, परी समाधानाची किल्ली ती वेगळीच आहे. तरी ते कैसे आहे सांगा स्वामी, ऐसा आदेश केला तुम्ही, सूचित होऊन अंतर्यामी ऐका सांगतो. हा जो आहे, मगाशी तुम्हाला मी जे म्हटलं की जो नौका चालवणारा जो आहे तो एक उत्तम नावाडी आहे. तो नावाडी म्हणजे कोणते? आपले सद्गुरू आहेत, ते आपल्याला भवसागरामधून घेऊन जात आहेत. तर ह्या ठिकाणी त्याने तेच सांगितलं आहे की सद्गुरूंच्या समोर उभे राहिलेले आहेत. तो मुमुक्षू आहे, तो सद्गुरूंसमोर उभा राहिलेला आहे आणि म्हणतो, मला समाधान, मी अनेक गोष्टींमध्ये बघितलं पण मला काही समाधान मिळत नाही. श्रोते हो, आपलं काय होतं, आपण समाधान जे शोधतो ते दृश्य जगामध्ये शोधतो आणि ते दृश्य जग अशाश्वत असल्यामुळे ते समाधान मिळणारं ते तरी कसं शाश्वत मिळणार आहे? ते सुद्धा अशाश्वतच असणार आहे. म्हणून त्याने म्हटले, समाधानाची किल्ली ती वेगळीच आहे. विद्वत्ता आहे, पैसा आहे, सगळं काही माझ्याकडे आहे, तरी माझ्याकडे समाधान नाही. समाधानासाठी मी अनेक वस्तू गोळा करतो, अनेक वस्तू सतत माझ्या घरामध्ये आणतो की जेणेकरून समाधान मला मिळेल, कायमस्वरूपी समाधान मिळेल. आपण किती वस्तू गोळा करतो, किती नवीन नवीन प्रकारच्या वस्तू घरामध्ये आणून घर भरत असतो, मग तरी आपल्याला समाधान मिळतं का? तर ते मिळत नाही. असा हा मुमुक्षू आपल्या सद्गुरूंसमोर उभा राहिलेला आहे आणि तो त्यांच्याकडे विनंती करतोय की आज माझ्याकडे एवढी ऐहिक संपत्ती आहे, ऐहिक धन आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, मी विद्वान आहे, माझ्याकडे उत्तम शिक्षण आहे, सगळं काही जे हवं आहे, आपण ऐहिक स्वरूपात उत्तमोत्तम गोष्टी म्हणतो, त्या सगळ्या माझ्याकडे आहेत, परंतु माझ्याकडे समाधान नाही, रात्रीची शांत झोप लागत नाही. आता तुम्हीच मला मार्ग दाखवा, मी काय करू? सद्गुरूंच्या समोर शरणागतीशिवाय सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवत नाहीत. सद्गुरूंना शरण येणं गरजेचं आहे. ती शरणागती झाल्यानंतरच आपला उद्धार होऊ शकतो, अन्यथा नाही. असा हा मनुष्य जो मुमुक्षुत्व त्याला प्राप्त झालेला आहे, असा हात त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि आपल्या सद्गुरूंकडे प्रार्थना करतोय की आता तुम्हीच, तुमच्याशिवाय आता कोणीच नाही हो माझं. त्याच्यावेळेला ते सांगतात, काय सांगतात की तरी हे कैसी आहे सांगा स्वामी. बघा त्याची विनंती बघा काय आहे. तरी ते कैसी आहे सांगा स्वामी, ऐसा आक्षेप केला तुम्ही, सूचित होऊन अंतर्यामी ऐका सांगतो. सद्गुरूंना आपल्या सत्शिष्याची तळमळ कळलेली आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे हे कळलेलं आहे, त्याचा अंतर्भाव काय आहे कळलेला आहे, त्याचा भाव काय सद्गुरूंपर्यंत जाऊन पोचलेला आहे. त्याच्या वेळेला सद्गुरू सांगतात, काळजी करू नकोस, मन स्वच्छ ठेव, सूचित होऊन अंतर्यामी. ती कथा जी तुला काय मी सांगतो आहे ती तू ऐक. समर्थ इथे सुरुवातीला ह्या कथेची थोडीशी आपण म्हणतो प्रस्तावना करतात, थोडीशी कल्पना देतात की काय आहे ही कथा, कोणाची आहे, कशाबद्दल आहे. तर समर्थ सांगतात, नव्हे रे ठम कहाणी, जे दाटून लावू लावणी, चंचळ मने श्रवणी, बैसोची नये. बघा समर्थ त्याला अट सांगतायत, अट घालतायत की ही कथा तुला मी सांगतो, तुला मुमुक्षुत्वाकडून तुला सिद्धापर्यंतचा मार्ग मी तुला निश्चित दाखवतो, परंतु समर्थांनी ते काही अटी घातल्या आहेत. ते काय अटी आहेत ते आपण बघूया. सुरुवातीला समर्थ सांगतात, नव्हे रे ठम कहाणी. समर्थ इथे किती वेगळा शब्द वापरतात, ठम कहाणी. ठम कहाणीचा अर्थ रचलेली कथा. आपण ज्या कथा कादंबऱ्यांमध्ये बघतो त्या कथा कशा सगळ्या रचलेल्या आहेत. एक
पात्र इमॅजिन केलेलं असतं आणि ते त्याचा विस्तार त्या कथेचा केला जातो. समर्थ इथे सांगतात नव्हे रे ठम कहाणी. ही ठम कहाणी नाही आहे, ही खरी कहाणी आहे. ही बनवलेली कहाणी नाही आहे, ही सत्य कहाणी आहे. अशी तुला आज मी गोष्ट सांगणार आहे. ते तू मन लावून ऐक. ती कथा जी आहे ना ती तू मन लावून ऐक. पण ती ऐकताना चंचळ मने श्रवणी बैसोची नये. तुझं मन चंचळ नसलं पाहिजे, तुझं मन दुष्टित नसलं पाहिजे. तू अतिशय एकाग्रतेने मन लावून ही कथा ऐकली पाहिजेस, तरच काहीतरी परिणाम होईल. पुढे समर्थ सांगतात जे सावधान न कळे ते चंचळा केवी कळे. ज्ञाने सहित मावळे विज्ञान जेथे. जे चंचळ आहे त्याला ते कसं कळणार आहे? तुला जर ज्ञानाचं विज्ञान व्हायचं असेल तर तुला तो अनुभव घ्यायला पाहिजे. आधी ते ज्ञान जाणून घे. ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे विज्ञान. पण ते ऐकताना सुद्धा तुझं मन कसं पाहिजे? मगाशी समर्थ इथे म्हणतात की चंचळ मने श्रवणी. त्याला काय सांगतात? चंचळ मने श्रवणी तैसी बैसोची नाहीये. पुढे त्याचा विस्तार करताना समर्थ पुढे अजूनही सांगतात, एक उदाहरण देतात. उदाहरण देऊन त्यांना नक्की काय म्हणायचं आहे समर्थ त्या विषयापर्यंत घेऊन जातात. तू नक्की कसं ऐकलं पाहिजेस? हातीचे रत्न जळी गळे, खडूळ होता ते नाडळे, निवांत जळ निवळे तरीच लाभे. समर्थ इथे खडूळ हा शब्द वापरतायत. खडूळचा अर्थ गढूळ. आपल्या हातातलं एखादी अंगठी, रत्नजडित अंगठी जर पाण्यात पडली आणि ती काढण्याकरता जर मी पाणी हलवलं तर मला दिसेल का हो? ती अंगठी मिळेल का हो? ती मला अंगठी बिलकुल मिळणार नाही. कारण ते जे पाणी आहे ना मी हलवल्यामुळे ते गढूळ झालं. पाणी जर स्वच्छ असेल, पाणी जर निवलेलं असेल तर पाण्याचा तळ आपल्याला दिसतो. आपण त्या तुरटी फिरतो का नाही? तुरटी फिरल्यावर माती, आतली माती, त्याचे कण कसे खाली बसतात आणि वरचं पाणी स्वच्छ होतं. पण तेच पाणी जर मी ढवळलं तर पाणी लगेच गढूळ होतं. समर्थ इथे तेच सांगतायत. हातीचे रत्न जळी गळे, खडूळ होता ते नाडळे, निवांत जळ निवळे तरीच लाभे. तुझं हे जे मन आहे ना ते वेगवेगळ्या विषयांनी ते गढूळ झालेलं आहे. तुझं ते हवेपणाने तुझं अंतर्मन आहे ते गढूळ झालेलं आहे. ते स्वच्छ होणं गरजेचं आहे. ते आधी स्वच्छ करणं गरजेचं आहे. तर तू तुझ्या आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचशील. आणि परिसमाधानाची किल्ली, ही जी समाधानाची किल्ली जर तू ती शोधतोयस ना तरच तुला ती प्राप्त होणार आहे. ज्या वेळेला तुझ्या मनामधले विकार हे शांत होणार आहेत. अन्यथा तुला ही समाधानाची किल्ली मिळणार नाही, ती प्राप्त होणार नाही. जर पाणी जर शांत झालं तर मला माझ्या आत पडलेली अंगठी ही सहजपणे दिसेल. तसं तुझं मन शुद्ध असलं पाहिजे. समर्थाने या अटी घातल्यात की जर तुला कथा ऐकायची आहे, कथेचं नुसार तुला आचरण करायचं आहे तर तुला ह्यानुसार वागलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता पुढे समर्थ असं सांगतात, तुझ्या मनाची स्थिती कशी आहे हे मी तुला सांगितली. आता तू कसं ऐकली पाहिजेस कथा? तैसे शुद्ध निरूपण एकाग्र करावे श्रवण, तेणे करिता बाणे खूण परमार्थाचे. हे जे काही तुला मी सांगणार आहे, हे जे काही तुला मी ज्ञान देणार आहे ते ज्ञाना शांतपणे श्रवण कर. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही, जीवाचे कान करून ऐकायचं आहे, त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे. मग तुम्हाला चिंतन मनन केल्यानंतर तो निधिध्यास लागतो आणि मग तुमच्या कृतीमध्ये बदल होतो. इथपर्यंत हे केल्यानंतरच ते खऱ्या अर्थाने श्रवण होतं. होता अद्वैत निरूपण, पडे देहाचे विस्मरण, ऐसे एकाग्र लक्षण श्रोतयाचे.
हा श्रोता सुद्धा आहे ना खऱ्या अर्थाने मुमुक्षू आहे बरं का. तो मन लावून ऐकतो की जसं जणू काही निरूपण झाल्यानंतर, ज्यावेळेला आत्मज्ञान झाल्यानंतर देहाचं विस्मरण होतं, दृश्य जगाचं भान लोपतं, तशी ह्या शिष्याची अवस्था आहे. अशा हा मुमुक्षू कथा ऐकतोय, त्याचे हे वर्णन आहे. वृत्ती स्वरूपी बरे आपे आप विसरे, एक नसता दुसरे आठवेल कैचे. समर्थ इथे कसं सांगतात बघा, ज्यावेळेला मी आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचतो त्याच्याला काय होतं, जे द्वैत आहे ते ओसरतं आणि तो आणि मी हे एकच होऊन जातो. हे अद्वैत समर्थ इथे सांगतायत की आपण ज्यावेळेला ही कथा ऐकू, कथा श्रवण करू, श्रवणाचा अर्थ तुम्हाला मी सांगितला, श्रवण करू, त्या टोकापर्यंत जाऊ, श्रवणाचा खरा अर्थ घेऊन त्यानुसार आचरण करू, त्याच्याला हे द्वैत जे आहे ते ओसरणार आहे. हे द्वैत हे निघून जाणार आहे आणि तो आणि मी हे एकच राहणार आहोत. समर्थ पुढे काय सांगतात, जेव्हा आपुला ध्यास तुटे, आशंका मात्र तेव्हा फिटे, मग समाधान लिगटे बळवोची अंगी. ही जे ओढ आहे, ही जी ओढ आहे त्याच्या वेळेला तुमच्या मनामधल्या त्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर सगळ्या आशंका ह्या विरून जातात, सगळ्या ह्या आशंका ह्या निघून जातात आणि मग त्याच्या वेळेला तुम्हाला समाधान प्राप्त होतं. ह्याचं फळ काय, ही कथा ऐकल्यानंतरचं फळ काय आहे हे समर्थ पुढे हळूहळू त्या शिष्याला समजवत आहेत की ही ठम कहाणी नाही आहे, ही रचलेली कहाणी नाही आहे. ही कथा ऐकल्यामुळे काय होणार आहे हे समर्थ इथे उलगडून सांगतायत. मग कथा ऐकताना तू काय कर, कथा म्हटली की शब्द आलाच, शब्दाशिवाय कथा होऊच शकत नाही, शब्दाशिवाय बोलणं होऊच शकत नाही. मी ज्यावेळेला तुमच्याशी आत्ता मी बोलतोय ते शब्दच बोलतोय, हे जे काव्य आहे त्यातले शब्दच तुमच्यापर्यंत मी नेऊन पोचवतोय, पण त्या शब्दामागे काय आहे हो, त्या शब्दामागे अर्थ दडलेला आहे. नुसते जर मी शब्द वाचले तर काही कळत नाही. म्हणून आपण शाळेमध्ये शिकताना सुद्धा आपले शिक्षक सांगायचे, नीट वाच, मन लावून वाच. जो विद्यार्थी बिटवीन द लाईन म्हणतो आपण याला, असं वाचतो त्याच्यावर तो अर्थापर्यंत जाऊन पोचतो. समर्थ तिथे आपल्या शिष्याला हेच सांगतायत. काय सांगतायत, शब्द टाकून या मागे अर्थी धावे लाग वेगे, दृढ अर्थाचे निसंगे निसंग होय. ज्यावेळेला तू अर्थ शोधायला जातोस त्याच्यात तुला काय करायचं आहे की हे जे शब्द आहेत ते शब्द टाकायचे आहेत. कारण शब्दाचा भाव स्थूल आहे, हे स्थूलपणा शब्दाचा टाकायचा आहे. समर्थाने दासबोधामध्ये ह्याच्यावर उत्तम ओवी लिहिलेली आहे. समर्थ दासबोधात काय सांगतात, भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्याजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. दशक 6 समास 10 ह्याच्यातली 24वी ओवी आहे. समर्थ इथे हे सांगतात की तसा तो शब्द टाकायचा आहे, जसं भूस टरफल टाकून आपण आतल्या धान्यातला कण घेतो त्यानुसार शब्दाला सोडायचं आहे. ते टरफल आहे ते सोडून आतला अर्थ घ्यायचा आहे. तर तुझी प्रगती होईल, तर तू त्या कथेपर्यंत जाऊन पोशील, तर तुला तो जुनाट पुरुष म्हणजे नक्की काय आहे हे तुला समजणार आहे. शाळेमध्ये एक सध्या गंमत असेल का, पुस्तकावरती सर्व शिक्षा अभियान, ते छोटंसं मुलं असतात ना, ती पेन्सिलवर बसलेली दाखवतात आणि ती पेन्सिल वेगाने जाते आहे ना. ते काय करतात, शब्द सोडायचा आहे, पुस्तकातलं ज्ञान घेतात, म्हणजे तो नियम काय आहे त्या गोष्टी समजून घेतात, ती काव्य त्यातलं काय आहे ते समजून घेतात. तसं आपल्याला इथे हे जुनाट पुरुषाची कथा काय आहे, तर ते शब्द सोडायचे आहेत आणि अर्थाच्या मागे जायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण अर्थाच्या मागे जाऊ त्याच्याला काय होणार आहे, निसंग होय. हे जे माझं दृश्य जगात मन जे अडकलेलं आहे ना,
मी निस्संग होऊन जाणार आहे, असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे असं सांगतात, अहम सोम मिळवून आपण याही वेगळे मीपण, ते मीपण गेल्या कोण समाधानाची. समूळ अहंता विराली, हेची समाधानाची किल्ली, जेथे व्युत्पत्तीसी निमाली तीक्ष्ण बुद्धी जाऊ न पवे जेथे, व्युत्पत्ती काय करेल तेथे. सद्गुरु कृपेचे माते, अंगी बाणले पाहिजे. स्वरूप ज्ञान जया नाही झाले, त्याचे बंधन नाही चुकले, तवरी समाधान बाणले, हे तो न घडे सर्वथा. समर्थाने काय सांगतायत, निस्संग होय, याचा विस्तार समर्थाने पुढच्या 4 ओव्यांमध्ये केलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही निस्संग होता, त्याच्याला अहम सोहम हा जो भाग आहे तो तिथे राहतच नाही. अहम सोहम हे एकच होऊन जातात. म्हणजे ईश्वर आणि मी वेगळा आहे, माझं वेगळेपण राहतच नाही. आणि ते द्वैत नाहीसं झालेलं असं आणि अद्वैत निर्माण झालेलं असतं. हे अद्वैत निर्माण ज्या वेळेला होतं, त्याच्याच वेळेला तुमच्या मनामधल्या शंका ह्या निघून जातात. पुढे समर्थ इथे सांगतात, तवरी समाधान बाणले, हे तो न घडे सर्वथा. हे जोपर्यंत मी पण जात नाही, जोपर्यंत माझ्या मनातला अहंकार जात नाही, माझा अहंभाव जात नाही, तोपर्यंत समाधान प्राप्त होणार नाही. कर्ता कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मी करता नव्हे, तो करता आहे. दासबोधामध्ये सुद्धा म्हटलंय, मी करता म्हणसी त्याने दुःख पावसी. करता कोण आहे तर करता राम आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. हे ज्या वेळेला समजेल त्याच्या वेळेलाच माझ्या मनामध्ये समाधान प्राप्त होणार आहे, माझं मन समाधानी होणार आहे, माझं मन शांत होणार आहे. असं सांगून म्हणजे तुला ह्या कथे कोणी ऐकायचे, त्या कथेकरता तुला काय करायला पाहिजे, ही कथा ऐकल्यानंतर तुला काय प्राप्त होणार आहे, हे समर्थ इथे सांगतात. आणि पुढे प्रत्यक्ष कथेला सुरुवात करतात. म्हणजे प्रस्तावना समर्थाने इथे केली आहे आणि ओवी 20 पासून समर्थ पुढे प्रत्यक्ष कथेचा आरंभ करतात. आता ती काय आहे आरंभ, ती काय कथा आहे आपण बघूया. असो हे बोलणे आता, अवधान द्यावे श्रोता, जुनाट पुरुषाची कथा ते हे सांगितलेल. आताही मी ह्या कथेला सुरुवात करतोय. जो सकळांचा मूळ पुरुष, तो ब्रह्मादिकांचा ईश, शिवाधिक ज्याचे अंश, तो हा अनात्मा. आता हा जुनाट पुरुष जो आहे ना, समर्थन त्याचं ह्या ओबीमध्ये त्याचं नाव सांगितलं आहे. तो कसा आहे हो जुनाट पुरुष, त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे अनात्मा. ज्याला नाव नाही असा अनात्मा. का तो अनात्मा, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, मग त्याला नाव कसं असेल. पण आपल्याला समजण्यासाठी समर्थाने त्याचं इथे नाव ठेवलं आहे अनात्मा. तो अनात्मा नक्की कसा आहे हो, तर जीव शिवाधिक ज्याचे अंश, ब्रह्मा विष्णू महेश आणि हे जे सुद्धा देव आहेत त्याचे अंश आहेत, त्या जुनाट पुरुषाचे अंश आहेत, त्या अनात्माचे अंश आहेत. आणि तो कसा आहे, तो सकळांचा मूळ पुरुष, तो मूळ पुरुष आहे. आता तुम्हाला कळलं असेल ह्या काव्याचं, लघुकाव्याचं नाव जुनाट पुरुष का. जो सकळांचा मूळ पुरुष, तो मूळ पुरुष आहे, म्हणून या काव्याचं नाव आहे जुनाट पुरुष. ब्रह्मादिक सुद्धा, ईश्वर सुद्धा, देव सुद्धा त्याचे अंश आहेत. तो कसा आहे, जो सकळ सृष्टीचा व्यापक, तो मूळ मायेचा जनक, तो हा पुरुष कोणी एक बहुता दिसांचा, म्हणून तो जुनाट पुरुष. बहुता दिसांचा म्हटलंय त्याने. किती काळापासून आहे, आपण आहे 2 दिवसांचा, तो बहुता काळांचा. देवाशी त्रैलोक्य जाणे दासबोधामध्ये उभी आहे. असा तो बहुता काळांचा आहे आणि म्हणून तो जुनाट पुरुष आहे. तो कसा आहे, तो मूळ मायेचा जनक. जनक म्हणजे वडील. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्याची जनुके आपल्यात आहेत
तो, म्हणजे त्या मायेमध्ये सुद्धा त्या मूळ पुरुषाची, परब्रह्माची जनुके आहेत. तो जो मूळ आतला जो जनुक आहे म्हणून त्याला म्हणायचं अंतरात्मा. त्या मायेमध्ये जो मूळ मायेचा जनक अशी ही माया आहे. म्हणजे काय झालं, त्या अनात्म्याला एक मुलगी आहे असं समर्थ इथे सांगतायत. त्या मुलीचं नाव आहे माया. बघा समर्थ कशी कथेला उत्तम सुरुवात करतायत. जो सगळं सृष्टीचा व्यापक, तो मूळ मायेचा जनक, तो हा पुरुष कोणी एक बहुता दिसांचा. जयाचे आज्ञेप्रमाणे ब्रह्माधिकांसी वर्तणे, चंद्र सूर्य तारांगणे जयाची सत्ता. मही अचल मेघमाळा, नाना सरिता सिंधू जळा, मर्यादा चाले अवलीळा जयाचेनी. ऐशा ब्रह्मांडमाळा अनंत, इच्छा मात्रे होत जात, परी जयाचा एकांत मोडलाची नाही. किती ताकदवान आहे हा जुनाट पुरुष. जयाचे आज्ञेप्रमाणे, त्याच्या आज्ञेनुसार सगळी सृष्टी चालते. पंचमहाभूत कार्य त्याच्या आज्ञेनुसारच करतात. समुद्रसुद्धा आपली मर्यादा ओलांडत नाही त्याच्यामुळे, त्याच्या धाक असल्यामुळे. आपण म्हणतो ना, पानसुद्धा त्याच्या इच्छेनुसार हलत नाही. समर्थ इथे त्या 4 ओवांमध्ये तेच सांगतायत. ऐशा ब्रह्मांडमाळा अनंत, इच्छे मात्रे होतं जातं. त्याची इच्छा आहे. ते ब्रह्मांडमाळा कोण बनवतं, तर मगाशी वरती जे म्हटलंय की जो मूळ मायेचा जनक, ती माया ही ब्रह्मांडमाळा बनवते. ती ही सृष्टी निर्मिती करते. त्याचा अंश त्या मूळ मायेमध्ये आहे. तरी ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, परी जयाचा एकांत मोडलाची नाही. त्यांच्यामध्ये तो जरी असला तरी तो त्यापासून अलिप्त आहे. ही जी सृष्टी निर्मिती आहे, सृष्टीमध्ये ज्या काही घडामोडी घडता आहेत त्यापासून तो अलिप्त आहे. म्हणजे परब्रह्म म्हणजे त्या ह्या कथेमधला अनाम्या, तो ह्या सगळ्यापासून अलिप्त आहे. पुढे समर्थ वर्णन करताना किती सुंदर सांगतात बघा. आपण एकला ये सर्व काळ, कन्या खेळे नाना खेळ, एक एकुळ ती लढीवाळ, नाना छंद करी. समर्थ हिचं वर्णन करतात बघा. हे वडील आहेत आणि त्यांची मुलगी कोण आहे हो, ही माया. ही माया कशी हो, एकुलती एक आहे. आणि ती एकुलती एक असल्यामुळे ना ती अत्यंत लाडकी आहे. एकुलती एक मुलगी असेल तर किती लाडकी असते आपल्या बापाला. समर्थ इथे हे मुलीचं आणि वडिलांचं जे नातं जे आहे ना, वडील आणि मुलगी, इतकं सुंदरपणे निरालसपणे मांडलेलं ना, ते वाचत राहावं. आणि आपल्या डोळ्यासमोर आपली मुलगी उभी राहते हो. ही एकुलती एक मुलगी आहे. वडिलांची मुलगी जास्त प्रिय असतेच. वडील आणि मुलीचं नातं हे फार दृढ आहे, फार वेगळं आहे. समर्थ त्याचंच वर्णन जणू काय करतात. आपला एकला सर्व काळ ते एकटा आहेत. कन्या खेळे नाना खेळ. आता कन्या ही अनेक खेळ खेळते आहे. एकुलती लढीवाळ, नाना छंद करी. आता ह्याच्यातला गर्भितार्थ काय आहे. ही मुलगी जी आहे ना, ही अनेक खेळ खेळते, अनेक प्रकारे खेळ खेळते आहे. मुलींचे खेळ तुम्हाला माहिती आहेत. घरात छोटी जी मुली असतात त्या किती प्रकारे खेळ खेळतात. त्यांचे खेळ किती प्रकारचे असतात आणि त्याच्यात त्या रमतात. समर्थाने इथे असं सांगायचं आहे की हे जे दृश्य जग आहे हा मायेचा खेळ आहे. हे दृश्य जगाची जी निर्मिती आहे ती ह्या मायेने केलेली आहे. ती माया हा सगळा खेळ खेळते आणि त्याचे वडील कसे आहेत, आपण एकला सर्व काळ. ते त्या मुलीच्या खेळण्यामध्ये ती जे काही खेळते आहे तिच्यामध्ये स्वतः लक्ष घालत नाही आहेत. ती एकटी खेळत राहिली आहे. अनेक प्रकारचे खेळ खेळते. तिला खेळ आवडतात. म्हणजे सृष्टी जी आहे त्याच्यातली जी निर्मिती आहे ती ही मायाच करते. ह्या ज्या निर्मितीला समर्थ ह्याच्या ठिकाणी खेळ म्हणतायत. पण ती मुलगीसुद्धा शहाणी हो. ती मुलगी काय करते हो, तयसी गलबला नावडे म्हणून खेळे एकीकडे
ब्रह्मादिक केले वेडे तये कुमारीने. काय सुंदर वर्णन केलं हो. फार वाचून मग कळल्यानंतर बघा, तयेसी गलबाना नाव आवड. तिला माहिती आहे की माझे बाबा बसलेत घरात आणि त्याने ना आरडाओरडा नाही आवडत. मुलांचा खेळणं कसा आरडाओरडा असतो ना. तिला माहिती आहे माझ्या वडिलांना हा आनंद बघायचा आहे, पण आरडाओरडा केलेला आवडत नाही. म्हणून ती मुलगी काय करते माहिती आहे, आपल्या बाबांना त्रास होऊ नये म्हणून ती बाहेर जाऊन खेळते. म्हणजे काय तर तो जो खेळ आहे, समर्थाने वरच्या ओवीमध्ये सांगितलं आहे की हे जे सगळं दृश्य जग आहे, जे काही कोणी ब्रह्मादिक जे तयार झालेले आहेत, हा तिचा खेळ आहे. पुढच्या ओवीमध्ये सांगतायत वडिलांना तो गलबला आवाज होऊ नये म्हणून ती वेगळी येऊन खेळते, बाहेर जाऊन खेळते. म्हणजे या खेळामध्ये तिची जी निर्मिती आहे त्या निर्मितीला ती आपल्या मूळ पुरुषापासून दूर नेते. म्हणून आपल्यासारखी सामान्य माणसं, आपण सामान्य माणसं दृश्य जगामध्ये अडकतो. हा मायेचा खेळ आहे, हे आपल्याला समजत नाही, हे आपल्या लक्षात येत नाही. कारण मायाच आपल्याला दूर नेते, म्हणजे मूळ स्वरूपावरती ती पांघरून घालते. किती सुंदर वर्णन समर्थाने केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली मूळ अवस्था, आपलं स्वस्वरूप हे आपल्याला समजत नाही. म्हणून समर्थ इथे काय सांगतायत की तयेसी गलबला नावडे म्हणून खेळे एकीकडे ब्रह्मादिका केले वेडे. आपण दृश्य जगामध्ये किती अडकलेले आहोत. आपल्याला दृश्य जग सत्य वाटतं, माझा देह सत्य वाटतो आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात ब्रह्मादिका केले वेडे तया कुमारीने. अनंत ब्रह्मांडे उतरंडी खेळ मांडिला परवडी काळ करी कडा फोडी पुत्र तयेचा. आता इथे ना तिसरं व्यक्तिमत्व समर्थाने ते उभं केलंय. काय आहे, आता ह्या माया आहे ना, तिला एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे काळ. समर्थ इथे काळाचं वर्णन करतायत. अनंत ब्रह्मांडे उतरंडी. म्हणजे उतरंडी म्हणजे आपण बोळकी असतात बघा, लहानपणी लहान मुलींची छोटी छोटी भांडी असतात आणि ती एकावर एक रचलेली असतात. समर्थ त्याचं वर्णन उतरंडी म्हणून करतात. लहान भांडं, मोठं भांडं, लहान भांडं अशी एक माल तयार होते आणि मुली त्याच्याशी खूप खेळतात. भातुकली आपण त्याला म्हणतो. भातुकलीच्या खेळण्यांमध्ये ही गोष्ट बघायला मिळते. तर ती उतरंडी समर्थाने म्हटलंय. तैसी अनंत ब्रह्मांडे उतरंडी. मायेने अनेक ब्रह्मांड घडवली आहेत. ब्रह्मांडामध्ये अनेक गोष्टी घडवल्या आहेत. खेळ मांडीलाय, हा तिने खेळ मांडलाय. आता काय करतो तिचा मुलगा? तिचा हा जो मुलगा आहे ना, हा खूप द्वाड आहे हो, खूप द्वाड आहे, मस्तीखोर आहे. तो काय करतो तर हे जे काही मायेने जे तयार केलंय ना, ते त्याची तोडफोड करतो. मस्तीखोर आहे हा काळ जो आहे ना, द्वाड आहे, हा काळ आहे ना, मस्तीखोर आहे. ह्याचं जर वर्णन जर तुम्हाला आपल्याला बघायचं असेल दासबोधामध्ये, समर्थ दासबोधाचं याचं उत्तम वर्णन करतात. कोणाचं? त्या काळाचं. ते काय वर्णन करतात? उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला, ये रवी पाहता काळाला ठावची नाही. एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोठे काळ, चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे. जिथे माया आली ना तिथे काळ आला, जिथे दृश्य जग आलं ना तिथे काळ आला. उभारणी आणि संहारणी ज्यावेळेला होते तिथे काळाचं अस्तित्व निर्माण होतं. ज्यावेळेला संहारणी होते तिथे काळ आहे, उभारणी आहे. जे जे निर्माण झालेलं आहे ते आज न उद्या नाश पावणारं आहे. म्हणजेच तिथे काळाचं अस्तित्व आहे. म्हणून समर्थाने इथे सांगितलंय तिथे काळ आहे. हा तिची खेळणी, की तिने केलेला डाव, तिने मांडलेला डाव, तिची खेळणी, ह्याची तो मोडतोड करतो. पण जरी नाश झाला तरीही माया थकते का हो? ह्या काळाचंच काम आहे नाश करणं, त्याच्या सह्याने नाश करणं. मग तरी ही माया थकते का हो? ही मुलगी थकली का हो? नाही. समर्थ पुढे सांगतात, सीण पावे ते कुमारी मग नावे का निद्रा करी, तेणे खेळाची बोहरी
होऊन जाये. ऐसी परमसुलक्षण राहूची नेणे पितया विण, पिता तयेचा निर्गुण माता तरी असेना. ही जी मुलगी जी आहे ना, समर्थ ह्या ओव्यांमध्ये उभारणी आणि संहारणी काय आहे ती सांगतायत. संहारणी झाली की परत काही काळ जातो, परत विश्वनिर्मिती होते, परत त्याचा काही काळानंतर त्याचा नाश होतो. हे उभारणे आणि संहारणीचे चक्र जे आहे ना, हे सतत चालू आहे. पण हे जरी असलं तरी ती आपल्या वडिलांना विसरलेली नाही. ती काय करते? क्षण एका उठवणी पाहे, तब तो खेळ मोडीला आहे, मग ते सवेची लवला आहे खेळ मांडी मागुता. ती पुन्हा तो खेळ मांडते. वडिलांची तिला जाणीव आहे, पण तिचे वडील कसे आहेत तर समर्थ इथे सांगतायत पिता तयेचा निर्गुण, ते परब्रह्म आहे, ते निर्गुण आहे. ऐसी निरंजनी एकट करी खेळाची खटपट, खेळ खेळता वीट मानूची नेणे. तिला ह्या मायेला ना आपल्या खेळाचा कंटाळाच येत नाही आहे. एवढी त्या खेळामध्ये ती रमते. सतत निर्मिती, सतत नाश, सृष्टीमध्ये नाश होत असतो, सतत निर्मिती होत असते. उभारणी आणि संहारणी हे सतत होत असतं. जन्म आणि मृत्यू हे सतत होत असतात. ह्याची सगळ्याची निर्मिती ही मायाच करत राहते आणि ही अखंड निर्मिती चालू आहे, अखंड नाश चालू आहे, अखंड विनाश चालू आहे. तरी ही निर्मिती काही थांबत नाही आहे. खेळ मांडिला विचित्र उतरंडीचे एक पात्र, ते ब्रह्मांड स्वतंत्र जाणीजे तुवा. खेळ खेळे महासबळ अत्यंत वाढली प्रबळ, वेढा लावी सकळ प्राणी मात्र तिने. नकळे तैचे लाघव बहुत पिढिले मानव, पात्री साठविले जीव कोट्यान कोटी. बहुत लोभाची आवडी घातली इच्छेची बेडी, ऐशा भरुनिया उतरंडी संपूर्ण केल्या. प्राणी जावो नेदी बाहेरी, जीवन मागुते मारी, चुको नेदी येरधारी वासना सूत्रे. बहुत प्राणी केले गोळा लाविता विषय टकळा, तेणे येता पूर्व छळा स्वइच्छा प्राणी. ऐसे गोविलेची गोवी मारुनी मागुता जन्मदावी, तयेपासून सोडवी ऐसा तो विरुळा. या मी सलग ओव्या वाचल्यात. ओवी 33 पासून मी ओवी 39 पर्यंत सलग ओव्या वाचल्यात. ही माया काय करते, आपण कसे आहोत, आपली अवस्था काय आहे, माया आपल्याला कशी गुंतवते, हे समर्थ या ओव्यांमध्ये सांगतायत. ही माया काय करते, एक एक गोष्टी आपल्या पुढे टाकत राहते, एक एक विषय आपल्या समोर टाकत राहते आणि आपण त्याच्यात गुंतत जातो. समर्थ इथे तेच सांगतायत काय केलंय तिने, आणि आपण त्याच्यामध्ये एवढे रमतोय ना. दासबोधामध्ये एक ओवी आहे, गळगिळीचा सुख वाटे. तो जो मासा आहे ना, तो गळ गिळतो, त्याला सुरुवातीला आनंद वाटतो, पण ते गळ असा काही अडकतो की माशाला मृत्यूशिवाय पर्याय राहत नाही. तशी आपली अवस्था आहे. एक एक ती खेळ खेळते, एक एक गोष्टी आपल्या समोर मांडते. म्हणून म्हणतात वेढा लाविले सगळं प्राणी मात्र तिने. आपली अवस्था कशी आहे, तो कोळी असतो ना, कोळ्याचं जाळं निर्माण करतो आणि ते जाळं हे दिसत नाही चटकन डोळ्याला, पण त्याच्यामध्ये एखादा कीटक अडकतो. तो अडकताना सुटण्याची धडपड करतो, पण तो जेवढी धडपड करेल तेवढाच तो त्या जाळ्यामध्ये अडकत जातो, गुंतत जातो. तशी आपली अवस्था आहे. आपण दृश्य जगामध्ये अडकत जातोय, माझ्या संसारामध्ये अडकत जातोय, गळगिळीता सुख वाटे, अशी माझी अवस्था आहे. मला त्रास होतो आहे, तरी सुद्धा मी या दृश्य जगापासून वेगळं व्हायला मागत नाही आहे. त्याच्यामध्ये मी जास्त अडकत जातोय. नकळे तिचे बघा, नकळे तिचे लाघव बहुत पिढिले मानव. कितीही त्रास झाला तरी मी हे शरीर सोडायला मागत नाही, कारण हे शरीर म्हणजेच मी, असा आपला गोड चुकीचा गैरसमज आहे. ह्यालाच म्हणायचं देहबुद्धी. या शरीराचा प्रत्येक त्रास हा माझा त्रास आहे असं मी मानतो. म्हणून माझी
अशी अवस्था होते. पण मग समर्थ इथे काय सांगतात? जो त्रिविध तापे पोळाला, मगाशी आपण बघितलं, जो त्रिविध तापे पोळाला, ज्यावेळेला माझ्या ह्या अशी अनेक संकट माझ्यावरती येतात, मी ह्या संसारात गुंतत जातो, कधी कधी त्याच्या त्रासाने नको वाटतं, नको हा संसार, नको हा प्रपंच, नको नातेसंबंध, असं क्षणभर वाटत राहतं. आणि आपण त्याला स्मशान वैराग्य म्हणतो. तसं त्या व्यक्तीला प्राप्त होतं आणि तो ह्यापासून सुटण्याची अतोनात धडपड करतो आणि तो तिथून निघून जातो. पण त्याची पुढे अवस्था काय होते? तो तिथून निघून गेला, तो खरं सुटतो का प्रपंचातून? संन्यास होऊन मी घरातून निघून गेलो, संन्यासी होऊन घरातून निघून गेलो, भगवी वस्त्र घालून घरातून निघून गेलो, तरी या मायेच्या व्यापातून मी सुटीन का हो? मायेच्या जाचातून मी सुटीन का? समर्थ ते काय सांगतायत? पळून जावे दिगंतरा, तेथे आहे ते सुंदरा, ते सांगती दुसरा कोणीच नाही. संतान वाढे लक्षवरी, परिते ठाईची कुमारी, नाव ठेविता उदरी पिता आला. पळून जावे दिगंतरा, मी कुठेही गेलो, ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये असं एकही ठिकाण नाही की तिथे माया नाही, मायेचं अस्तित्व नाही, असं एकही ठिकाण अस्तित्वात नाही. म्हणून समर्थ ते काय सांगतायत? पळून जाय दिगंतरा, मी कुठेही गेलो, आकाशात गेलो तरी आकाशसुद्धा आहे, पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे, त्याचीच ही निर्मिती आहे. म्हणजे मी कितीही वरती गेलो, अवकाशात गेलो, तरी तिथे सुद्धा ती माया ही आहेच. आता समर्थ इथे पुढे असं सांगतायत की मायेचं वर्णन करतायत. पिता उदरसी आला, परी तो नाही जन्मला, भरतार स्वय आपुला होऊन ठेली. भरतारासी प्रसवली, मग ते माय राणी झाली, सासू माता आपुलची आपणची. हिचा नवरा, ही मायेचं वर्णन करतात. कसं आहे तर तिचा पती तीच आहे, त्या मायेची सासूसुद्धा तीच आहे, मायेची आईसुद्धा तीच आहे. म्हणजे काय हो? फक्त तिथे मायाच आहे. ह्या दृश्य जगामध्ये फक्त मायेचं अस्तित्व आहे. मला जे जे दिसतंय ती मायेची निर्मिती आहे, तो मायेचा खेळ आहे. हे मला या ठिकाणी समर्थांना सांगायचं आहे. सगळं काही तीच आहे, मातासुद्धा तीच आहे, आईसुद्धा तीच आहे, सासूसुद्धा तीच आहे. तिचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, वायो फुंकुनी केला वनी, पोटी लाविले पाणी, आपापासून सुगरणी कळो आली. ऐसी खेळाचं बी गुंतली, तेणे पिता विसरली, त्याची पावली मुरडली मागुती मागे. इथे समर्थ पंचमहाभूतांबद्दल बोलत आहेत, त्रिगुणाबद्दल सांगतायत. वाय फुंकुनी केला वनी, पोटी लावले पाणी, आपापासून सुगरणी कळो आली. समर्थ इथे तिला सुगरण म्हणतायत. का सुगरण म्हणतायत? अष्टधा प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे आणि ती निर्माण अष्टधा प्रकृतीमध्ये त्रिगुण आणि पंचमहाभूत तयार झाल्यानंतर त्यांचं पंचीकरण झालेलं आहे. एक अष्टमोश भाग ह्यानुसार सगळे एकत्र आलेले आहेत आणि ह्यानुसार पंचीकरण होऊन सृष्टीची निर्मिती झाली आहे. सृष्टीमधली विविधता आज आपण बघतोय. सृष्टीमधले विविध प्राणी बघतोय, विविध वनस्पती बघतोय, विविध पक्षी बघतोय, विविध डोंगर बघतोय, विविध पर्वत बघतोय, विविध नद्या बघतोय, वगैरे वगैरे वगैरे. किती भिन्न भिन्न गोष्टी आहेत या सृष्टीमध्ये. ह्या कोणी सगळ्या बनवल्या आहेत? तर ह्या मायेपासून बनलेल्या आहेत. म्हणून समर्थ तिला सुकरणी असं समर्थाने ते तिला सांगितलेलं आहे. पण आता ही खेळतीये, मग पुढे काय आहे? ऐसे खेळास बी गुंतली, तेणे पिता विसरली, त्याची पावली मुरडली मागुती मागे. जन्मभूमीची वास पाहे, बा म्हणून बाहे, मागुती निवांतराये स्तब्ध होऊनी.
बघा, एखादी मुलगी आपल्या सासरी जाते आणि ती आपल्या सासरी एवढी गुंतते, आपल्या संसारात एवढी गुंतते की काही काळ तरी तिला आपलं माहेरचं विस्मरण होतं. माहेरून आलेली आहे ती विसरते आणि त्याच घराला हे माझं घर म्हणते. माहेरच्या माणसांचा काही काळ विसर होत पडतो. मुलगी जर आनंदात असेल तर ती माहेरच्या माणसांना सुद्धा विसरते. मला माहेरी करमत नाही, हे गाणं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तशी हिची अवस्था आहे. ह्या निर्मितीमध्ये ती काही काळ आपल्या वडिलांना विसरली आहे. काही काळ म्हटलं बरं का. ही लाडकी मुलगी आहे वडिलांची. मग पुढे तिची अवस्था काय झालेली आहे. जन्मापासूनची वास पाहे बा म्हणून बाहे. तिला वडिलांची आठवण येते आणि ही परत आपल्या माहेरी यायला निघाली आहे. म्हणजे समर्थ ह्या ठिकाणी सगुणातून निर्गुणाचा प्रवास कसा आहे ह्याचं वर्णन करतायत. निर्गुणातून सगुण कसं निर्माण झालं समर्थाने हे सांगितलं. त्याच्यापासून माया तयार झाली. मायेपासून त्रिगुण, तमोगुणापासून पंचमहाभूत, त्यांचं पंचीकरण आणि मग सृष्टी निर्मिती. हे आपण बघितलं. आता समर्थ आपल्याला हळूहळू निर्गुणाकडे नेतात. सगुणातून निर्गुण, आपण निर्गुणातून सगुण बघितलं. आता आपला प्रवास उलटा, समर्थ उलटा प्रवास कसा करायचा ते सांगतायत. दृश्य जगामधून बाहेर कसं निघायचं ते सांगतायत. म्हणून समर्थ इथे कसं समजवतायत की तिला वडिलांची आठवण आली आहे आणि ती वडिलांना हाक मारते, बाबा बाबा कुठे आहेत, बाबा तुम्ही कुठे आहात, अशी ती वडिलांना हाक मारते. पण काय होतं तिकडे, हाका मारतीये, पिता न दिसे डोळा म्हणून शोक करी बाळा, बोधी पाहे वेळोवेळा अष्ट दिशा ते. ही छोटीशी पोर कळवळली हो, मला माझे बाबा नाही दिसत. तिच्या डोळ्यात पाणी आलंय हो. आपली मुलगी जर बाबानुसार बाबा नाही त्या मुलीची अवस्था काय होते हो, तशी या मुलीची अवस्था झाली आहे. किती समर्थ सुंदर आणि भाऊक वर्णन करतात हो. बघा, पिता न दिसे डोळा म्हणून शोक करी बाळा, भोवती पाहे वेळोवेळा अष्टदिशा ते. वेदू पितयाचा लागला मग खेळ मोडून गेला, उत्तरंडी फोडून पळाला काळपुत्र. आता तिला कोणीही नकोय, आता तिला फक्त तिचे वडील पाहिजेत. तिने ती सगळी खेळणी भातुकली वगैरे सगळी मोडून टाकली, म्हणजे ह्या विश्वाचा नाश केला, संहारणी करून टाकली. पुढे काय करतायत तेव्हा केलंय, पिता पाहता खेळ मोडे, खेळ पाहता पिता दडे, उभी राहून दोन्हीकडे अवलोकित झाली, मग ते लोभे झळंबली, पित्या कडेची चालली, खेळ विसरून गेली जन्मच्छाना. ही अवस्था जी आहे ना, ही आपली अवस्था आहे. जोपर्यंत ईश्वराला तूच मला पाहिजेस, तूच मला हवास, अशी ज्या वेळेला विरक्ती येईल त्याच्याच वेळेला आपल्यासमोर ईश्वर समोर उभा राहील. त्याच वेळेला सद्गुरू आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन जातील. ही स्वस्वरूपाची तीव्रता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वर दर्शन नाही, तोपर्यंत आपण स्वस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. समर्थांना हेच इथे सांगायचं आहे, म्हणून समर्थ इथे असं वर्णन करतायत. आई काय करते, आपल्या घरामधली कामं जर करायची असेल तर छोट्या बाळासमोर एक खेळणी टाकते. ते छोटं जे बाळ आहे ना त्या खेळण्यामध्ये रमतं. रडायला लागलं, त्या खेळाचा कंटाळा आला, त्या भावरीचा कंटाळा आला की ते परत रडतं. आई दुसरं खेळणं टाकते, मग ते मूल त्या दुसऱ्या खेळण्याबरोबर रमतं. असं करत करत आई आपली कामं करत राहते ना. तसं आणि शेवटी काय होतं, ते मूल असं म्हणतं, बाळ असं म्हणतं, आई आता मला काहीच नको. ते खेळणी लाथेने दूर करून टाकतं, सारतं हाताने फेकून देतं. आई आता मला तूच कडेवर घे, आता मला तूच हवीस.
त्याच्याच वेळेला आई त्या बाळाला कडेवर घेते. श्रोते हो, इथे तेच समर्थ सांगतायत. माया आपल्या वडिलांना हाक म्हणते, बाबा बाबा. तीच अवस्था आपली व्हायला पाहिजे. जोपर्यंत आतून तळमळ होत नाही तोपर्यंत स्वस्वरूप दर्शन नाही. आणि ते ज्यावेळेला तशी अवस्था होईल त्याच्याच वेळेला आपण दृश्य जगापासून आपण हळूहळू विरक्त होतो. हे स्मशान वैराग्य नाही आहे, हे मनाचं वैराग्य आहे. समर्थात इथे मनाच्या वैराग्याला सांगतायत. मग अशी स्मशान वैराग्य आपण बघितलं. हे ज्यावेळेला असं ज्यावेळेला होतं त्याच्यावर ईश्वर आपल्याला जवळ घेण्यासाठी तयारच आहे. समर्थ इथे तेच सांगतात, आपण असं विसरू न पाहे तव तो पिता पुढे आहे. ऐसे देखो न लवलाय भेटती झाली. पिता तापसी जैसा वन्नी तया निसंगाची वेळणी. कन्या नासली तत्क्षणी पितया देखता. हो, ईश्वर सुद्धा आपल्याला कडेवर घ्यायला तयार आहे. हो, ईश्वर सुद्धा मला जवळ घ्यायला तयार आहे. हो, पण मला तूच हवा असं मी म्हणत नाही, म्हणून मी तो माझ्यापासून दूर राहतो. पण इथे काय ज्यावेळेला तुम्हाला माहिती म्हटलं की ज्यावेळेला खऱ्या अर्थाने विरक्ती होईल, खऱ्या अर्थाने शरणागती होईल, तूच, त्याच्यात तो मला कडेवर घेईल. समर्थ इथे तेच सांगतात, कन्या नासली तत्क्षणी. ज्यावेळेला मी माझं वैराग्य जागं होईल, ज्यावेळेला ह्या दृश्य जगातून मी बाहेर पडीन, त्या क्षणाला तो माझ्यासमोर उभं राहील. म्हणजे मला माझं आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. ह्या दृश्य जगातून मी बाजूला होणं गरजेचं आहे. त्या दृश्य जगातून नुसतं बाजूला होणं नाही, तर मी विरक्त होणं गरजेचं आहे. वैराग्य प्राप्त होणं गरजेचं आहे. त्या क्षणी काय होईल, कन्या नासली तत्क्षणी पिता देखता. ज्या क्षणी माझी आणि त्याची भेट होईल त्यावेळेला मला मी कोण आहे, सत चित आनंद हे माझं स्वरूप आहे ह्याची मला अनुभूती येईल. समर्थ तेच सांगतात, तो तुम्हाला जवळ घ्यायला तयार आहे. तो पिता आहे ना, तिला कन्येला जवळ घ्यायला तयार आहे. पण ती त्याच्याकडे तशी ओढीने आली पाहिजे. ती ज्याला ओढीने येते त्याला पिता तिला जवळ घेतो. तसं मी आणि ईश्वर यांच्यामध्ये अंतर भावाचं आहे, शरणागतीचं आहे. तुम्ही ज्या वेळेला म्हणाल नाही तूच, त्याच्याला तो तुम्हाला निश्चित कडे करेल. पांडुरंगांचे हात कटेवरती का आहेत? कोण माझा भक्त असा आहे, एक क्षणाचा सुद्धा तो विलंब होता कामा नये, म्हणून तो कमरेवर हात ठेवून उभा आहे ना. कट्टेवर हात कशासाठी आहेत? चटकन आला असा भक्त त्याला जवळ घेण्याकरता. समर्थ इथे तेच वर्णन करतायत. तव तो पिता झळंबला कंठ सद्गदित झाला. मडे आजी संग सोडिला कुमारीने. ऐसा नावेक वरी पिता तिचा विलाप करी. पाहे तव अभ्यंतरी कन्या उभी. मग तयेसी भेटला उभयता आनंद झाला. मागुता खेळ मांडिला तया कुमारीने. त्याला सुद्धा आनंद होईल, कारण त्याचं स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. तो कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आनंद हेच त्याचं स्वरूप आहे. ते त्याला प्राप्त होतं आणि तो तुम्हाला देण्याकरता बसलेला आहे. हा त्याने खेळ मांडला आहे. आज त्या ईश्वराचा खेळ आहे. हा आपल्याला खेळायचा, पण त्याच्यात रमायचं नाही आहे. जशी ती बोळकी लाथडून देते, उतरंडी लाथडून देते, उतरंडी फोडून टाकते आणि तिच्याकडे जाते, तसं आपल्याला ह्या दृश्य जगातून बाहेर पडायचं आहे आणि त्याला शोधायचं आहे. हे दृश्य जगातून बाहेर पडण्याकरताची कथा जी आहे ही समर्थाने ती सांगितली आहे. लहान बाळाच्या डोक्यावर पांघरून घेऊन त्याला घाबरवतो. ते बाळ आणि आवाज देतो, मी कुठे आहे, मी कुठे आहे. तो आईबाबांना शोधतो. हे खेळ सगळ्याच घरात खेळतात. त्या मुलाला शेवटी कळतं की हे समोरचं पांघरून ओढलं की त्याच्या पलीकडे माझेच बाबा आहेत, आणि ते ओढताना त्याला आनंद होतो की नाही. तशी ही अवस्था आहे. हा मायेचा पडदा, हे विकार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला सारायच्या आहेत. त्या क्षणी तो समोर आपल्या उभा आहे. समर्थ आपल्याला इथे हेच सांगतात, मग तैसी भेटला उभयता आनंद झाला तयाला. मागुता खेळ मांडिला तया कुमारीने. एकदा वडिलांना ती भेटली की पुन्हा ती दृश्य निर्मितीला सुरुवात करते, पुन्हा ती माया खेळायला सुरुवात करते. म्हणजे पुन्हा जगाची निर्मिती व्हायला सुरुवात करते. मग ते जो मांडिला खेळ ते हे अवघे ब्रह्मांड सकळ. याचा ही करावा पालाळ परी ते दिसतची आहे. हे जे
दृश्य जग दिसतं आहे, हे ब्रह्मांड अवघत हा तिन्ही मांडलेला खेळ आहे. ह्या खेळामध्ये अडकायचं नाही आहे. समर्थ इथे जाता जाता शेवटच्या ओबीमध्ये आपल्याला हे सांगून जात आहेत की दृश्य जग ह्या जगामध्ये अडकू नका. हा तिचा तिने मांडलेला खेळ आहे. हा खेळ उभारणी संवारणी हा सतत खेळ चालू राहील. ह्याच्यात अडकायचं नाही. अन्यथा पुनरपि जननी पुनरपि जननम जठरी शयनम अशी आपली अवस्था होईल. ही अवस्था करू नका. ह्यातून बाहेर या. ह्यातून बाहेर येण्याकरता सद्गुरू शरणागती ही हवीच. संसारातून मुक्त मन हे काढून घ्यायला हवंच. त्या क्षणी तुम्हाला तो जुनाट पुरुष कोण आहे त्या जुनाट पुरुषाबरोबर तुम्ही पर्यंत जाऊन पोचाल. आणि समर्थ इथे शेवट असा करतात, इति श्री जुनाट पुरुष जो सकळांचा ईश परे परता परेश ऐसा जो. असा हा सगळ्यांचा ईश्वर आहे. म्हणजे तुम्हीच तो ईश्वर आहात. त्या ईश्वराला शोधा. ह्या दृश्य जगामधून बाहेर या. ह्या दृश्य जगामधून बाहेर आल्यानंतर ह्या दृश्य जगाचा अशाश्वतपणा ओळखा. हे मिथ्यापण ओळखा. आणि ते मिथ्यापण कळल्यानंतर तो जो जुनाट पुरुष म्हणजेच तो ईश्वर आदी पुरुष तो तुमच्या समोरच उभा आहे. आणि तेच तुमचं खरं स्वस्वरूप आहे. आणि ते स्वस्वरूप प्राप्त झाल्यानंतर हा जो खेळ आहे, हा मायेचा खेळ आहे, हा त्या क्षणी थांबेल आणि तुम्ही स्वस्थानी परतू शकाल. आणि समर्थाचा शेवट असा करतात, इति श्री जुनाट पुरुष ग्रंथ संपूर्णमस्तू. असं करून समर्थ या जुनाट पुरुषाची कथा संपवतात. म्हणजे उभारणी ते संवारणी, देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणं, सगुणातून निर्गुणाकडे जाणं, कसं जाणं हे समर्थाने ह्या 57 ओव्यांच्या काव्यामध्ये उत्तमपणे मांडलेलं आहे. असा हे जुनाट पुरुष आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो. आपल्या सर्वांना स्वस्वरूप अशा प्रकारे लवकरात लवकर प्राप्त होवो ही समर्थचरणी मी प्रार्थना करतो. जे मला समजलं त्यानुसार मी सांगितलं हे सगळं समर्थचरणी अर्पण करतो आणि मी इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.